हॅलो नमस्कार सगळ्यांना. स्पिल द टी विथ सरता पेज या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खऱ्या आयुष्यातले श्रीधर कसे आहेत? खऱ्या आयुष्याशी तर मी असाच आहे जो आहे असा. हा म्हणजे जे शॉर्ट अँड स्वीटमध्ये जो बाप म्हणून हा बाप म्हणून आहे, तसं माझी बायको तशीच आहे. जसं सोनाली कुलकर्णीचं कॅरेक्टर आहे तशीच आहे. मिश्किल म्हणजे खेचणारी. ती सगळ्यांसमोर म्हणजे माझ्या वडिलांसमोर ते अहो का ऐकता का असं वगैरे, आणि मी आता अरे काय रे असं म्हणजे असं असं ते माझं नाही तिचं. तू असं नाही करत हा बरोबर, आणि बाहेर बाबांसमोर अरे तुम्ही असं नाही करत हो बरोबर. असं असं बॉन्डिंग आहे माझं तिच्यासोबत. आणि ती काय सगळं हँडल तीच करते घरचं. मी आपलं शूटिंगमध्ये वगैरे असतो आपण कमीच असतो घरी. कमीट असतं. आणि आपलं काय खरं नसतं कधी किती वाजता घरी येणार वगैरे त्या सगळ्या गोष्टी. ती कधी कधी चिडते माझ्यावर की तुम्ही संध्याकाळी येताना फोन का नाही करत, मग जेवणाचं वगैरे काय सांगत का नाही, डायरेक्ट घरी आल्यावर सांगता. तिला वेळ लागतो ना, म्हणजे घरी आल्यानंतर मग जेवायला पाहिजे तर मग पूर्ण ते बनवा वगैरे त्या सगळ्या गोष्टी. आणि आपण त्या झोनमध्ये असतो ना शूटमध्ये, तर आपल्याला त्यावेळी तेवढं लक्ष तिथे दिलं. हा झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं. झाल्यानंतर मग गाडीमध्ये तेव्हा आपण घरचे असतो. घरचे असतो. आईच्या गावात तिला हा. काय केलं. आणि कधी कधी घर आपण पोहोचणार असतो तेव्हा आपल्याला आठवतं अरे आपलं घर येणार आहे, तेव्हा फोन करतो की मी येतोय 10-15 मिनिटं असताना. मग ती तशी चिडते ती कधी कधी, पण तिला तिला माहिती आहे आम्ही आमचं प्रोसेस काय असतं वगैरे, काय कधी किती वाजता पॅकअप होतं, कसं होतं वगैरे सगळ्या गोष्टी. आणि मी आता ते जे सिरियल करतोय ती दिव्य प्रेम म्हणून सन टी व्हीवर, त्याच्याच तर नायगाव म्हणे काय हे आहे पृथ्वी तलावरती या ब्रह्मांडावर नायगाव म्हणे एक स्टुडिओ गाव आहे, स्टुडिओ आहे. तिथे मी जातो अंधेरीहून रोज. आणि तिकडे एक वेगळं विश्व आहे ना नायगावमध्ये, तर तिकडे मी जातो. तिकडनं मग रोज येणं जाणं वगैरे करणं, अरे बापरे 2-2.5 तास जायला, 2-2.5 तास यायला. तिकडे 4 तास माझे ट्रॅव्हलिंग मध्ये जातात. आणि बाकी शूटिंगचे तर 12 तास. 12 आणि 4 16 तास. 13-14-15 तास तर आरामात होतात. मग तुम्ही हे म्हणजे हे वर्क लाईफ बॅलन्स कसं मॅनेज करता? म्हणजे कामाचे 16-17-18 तास तुम्ही सगळे काम करता ऍक्टर्स म्हणून. मग हे बॅलन्स कसं करता? कारण तेवढी एनर्जी लागते, तेवढा स्वतःलाही स्टेमिना ठेवावा लागतो. पण शूटमध्ये तसं मध्ये मध्ये वेळ पण मिळतो कधी कधी आरामात, आणि म्हणजे आम्हाला माहित असतं आवडीचं काम आहे ना. हा आवडीचं काम आहे, आवड आहे ना. कधी कधी खचाखच दिवसभर सीन लगाता है डायरेक्टर. कभी कभी सुबह एक सीन कर लिया, फिर दोपहर में कुछ नहीं रहता है, फिर रात को अरे सर आप हो क्या एक सीन करके जाना, शटर डाउन आपकी आप ही करके जाना. म्हणजे बालवीर मध्ये तर असं बऱ्याच वेळेला व्हायचं की मी ना सकाळी लवकर टाइम टू टाइम पोहोचायचो ना. त्यांना रोलिंग ऍक्टर कोणीतरी पाहिजे, सो रोलिंग ऍक्टर गणपती मी असायचो कि सर आते टाइम पे, सर रेडी हो जाते फटाफट, हमारा रोल टाइम पे हो जाता. प्रोड्युसर को वो ते पटकन त्यांना रिपोर्ट द्यावा लागतो ना. त्यांना ते फार म्हणजे रोलिंग म्हणजे शूटवर डेली मध्ये रोल होणं आणि टायमा रोल होणं म्हणजे फार मोठी गोष्ट असते. तो मी करायचो, मी गणपती असायचो. म्हणजे सकाळी शटर मी उघडायचो आणि रात्री पॅकअपला पण शटर मी डाऊन करायचो. आणि मी कोणाला काही बोलायचो नाही कधी. की मेरे को यार मेरा क्यों तुम लोग बिठा के रख रहे यार, मेरे को ऐसा क्यों कर रहे. मी कधीही कोणाला कंप्लेंट नाही करत. आणि कदाचित ह्या गोष्टी आपल्याला कधी कधी ॲज अन ॲक्टर काम आले तर त्यांच्या पण बिचारांकडे त्यांच्यावर पण मेंटल प्रेशर असतं ना, की ते लोक जाणून बुजून कधी करत नाहीत. हा कधी कधी काही एखादा नग निघाला त्याला बरोबर ते सगळं करतात, त्यांना ते बरोबर माहीत असतं. तर असं आहे सगळे या सगळं. आपण कुठे होतो? फॅमिली सोबत होतो ना. फॅमिली. मुलगा पण माझा समंजस आहे, शांत असतो आणि कधी उद्धट वगैरे काय माझ्याशी बोलत नाही. आमच्या दोघांचा जो संवाद पण आहे, कम्युनिकेशन जास्त हे नाही आहे, म्हणजे वर्बल असतं पण माझं लक्ष असतं त्याच्यावर जास्त. त्याचा रिस्पेक्ट तो दिसतो त्याच्या बॉडी लँग्वेजमधून सगळ्या गोष्टी. आणि तो सगळ्या गोष्टी स्वतःच करतो, म्हणजे मॅनेज वगैरे सगळ्या करतो जास्त. कधी काय मला
काही गोष्ट पाहिजे असेल तर मला बोलतो की बाबा हे पाहिजे, एवढे एवढे पैसे पाहिजे, असं काय तसं. असं काय ते वाद वगैरे काय झालेलं नाही. थोडंफार होतं की काय रे तू असं करतोय का सगळ्या गोष्टी. चिरीमिरी होतात. अच्छी मेरी तो होता ही भाई, उतना तो होना ही चाहिए ना भाई. और तुम लोग की जेंजी लोग की दुनिया तो अलग ही है भाई. या लोगों जा भाई. हो जयजी. हाँ, मैं- तो अपने को भी एडजस्ट करना है उन लोग के साथ में. Actually. हाँ, आपल्याला पण थोडंसं त्याप्रमाणे. वैसे वैसे ये मैत्री काफी ट्रोल हुई है पॉडकास्ट में बीइंग अ जेनजी. नाही ना, पण काय त्या जेंजी कर्सी हो असणं गया पण ते- वो भी. है ना. नाही नाही, पण ह्या लोकांचं पण एक आपला एक पॉइंट ऑफ व्ह्यू, आणि हे लोक फार स्मार्ट आहेत स्मार्ट. आणि रिस्पेक्ट पण ठेवतात. असं नाही आहे की जेनझी किंवा यंगस्टर्स असं आहे नाही की काय फळतूड, सगळे मोरल्स वगैरे संस्कार वगैरे पण आहेत त्यांना. असं नाही आहे की, कारण आपण Finally. नाही, आपण इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच आपले यंग डिरेक्टर, यंग लोक पण आहेत ना, हो, हो. आणि त्यांच्याशी ते कामाशी काम ठेवतात, रिस्पेक्ट पण देतात आणि स्मार्टली काम पण काढून घेतात. एवढे हुशार आहेत हे लोक. See? काम नाही आहे लोक. तुमची मुलगी खूप क्यूट आहे. हा, रेवा रेवा खूप तिचं रेवा. नाव. ती मुलाचं खूप- नाव ओम आहे आणि मुलगी रेवा रेवा. आहे. 11 वर्षाची आहे ती, आता ती- चौथीला आहे ती आता. गोड आहे आणि तुमच्याशी खूप कनेक्टेड आहे. जास्त कनेक्टेड ती माझ्याशी आहे मुलगी, आणि मुलगी मुलगी बापासोबत connected बापाशी असते. कनेक्टेड असते. तर ती आता पण जाता येताना इकडे, बाबा कुठे चाललं तुम्ही, आज रविवार आहे ना, रविवारच्या दिवशी पण काम. म्हणलं, हा बाई, आमचं असंच असतं. आम्हाला रविवार वगैरे काय नसतो. ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी आम्हाला रविवार असतो. पण धडक फिल्म जी तुम्ही केली त्याच्याबद्दल काय, म्हणजे काय किस्से किंवा काही आणि एकदा ते खूप मोठ्या प्रोडक्शनची सुद्धा होती ना, so. धर्मा प्रोडक्शनची हो. फिल्म होती ती, आणि सैराटची ऑफिशियल हिंदी रिमेक आहे ती. तर मला असाच फोन आला होता ह्याचा, मुकेश छाबरा, कास्टिंग डायरेक्टर, की ऐसी ऐसी फिल्म आ रही है, सैराट का हिंदी बन रहा है और उसमें जानवी कपूर है और ईशान खत्तर है, तो एक ऑडिशन देना है. तर मी आई आहे ऑफिस में, आरामनगरला त्यांचं ऑफिस आहे. मग दिला एक सीन मी केला त्याचा, सोलो ऑडिशन होती. मग 10-15 दिवस तर काहीच रिवर्ट नाही आलं तिकडनं. मग 10-15 दिवसानंतर, अरे सर वो और एक टेस्ट करना है, अभी है ना को एक्टर के साथ, दूसरा एक बंदा होगा आपके साथ में, उसके साथ करना है. मग एक माझा मित्र म्हणून दाखवलाय त्याच्यामध्ये, सोबत, हा. हां, मग त्याच्यासोबत, पण त्याची पण ऑडिशन होती ना, तर त्याची पण होईल आणि माझी पण होईल, तसं अशी वेगवेगळी मुलं होती. मग तो राऊंड केला, सेकंड राऊंड. मग अजून 7-8 दिवस गेले. मग अजूनही गॅसवरच होतो, म्हणजे मला याला यार बता भी नाही रे, ऑडिशन. त्याच्यानंतर अजून एक तिसरा राऊंड झाला. त्याच्यामुळे सर अभी ना ईशान खत्तर और जानवी कपूर के साथ आपका एक करना है, खास करके ईशान के साथ करना है, क्योंकि आपकी एज है ना सर थोड़ी ज़्यादा है. मी 47-45 आहे ना, बरोबर. आणि ईशान बहुतेक हार्डली 25-30च्या आतमध्ये, मध्येच. 26-27चा. आणि आम्ही जे दाखवलं ते कॉलेजची मुलं दाखवलं ना, तर ते थोडंसं यंग ते जेलिंग, ते टीनेजवालं पूर्ण Correct. वातावरण दिसलं पाहिजे. माझं कॅरेक्टर तसं होतं की मी काही वर्ष नापास झालो आणि एकाच वर्गामध्ये. तसं ठेवलं होतं. आपण ते थोडंसं केमिस्ट्री देखने के लिए हम आपका टेस्ट लेना चाहते. मग तिसरा राऊंड झाला, मग तिसरा केला. मग अजून 5-6 दिवस त्याच्यानंतर गेले, तरी पण काय पुन्हा gas, सांगितलं. sir. शशांक केतन सरांना विचारलं, सर वी विल लेट यू नो, विल लेट यू, हम आपको बताते हैं. ओके. कब बताएंगे. त्याच्यानंतर चौथा राऊंड धर्मा प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये आम्हाला बोलवलं. मग तिकडे मग अजून एक राऊंड केला जानवीसोबत, ईशानसोबत. मग त्याच्यानंतर मग आम्हाला सांगितलं की हां सर अभी आपण कर रहे, Wow. अभी आप पुरुषोत्तम के लिए सिलेक्ट हो गए हो. Thank you so much. त्याचा पण एक किस्सा आहे ना, की ते थंड, तुम्ही एकदम थंड याच्यातच होता आणि मॉर्निंगला तुमच्यावरती पाणी टाकतायत. हा हा हा, दडकच्या शूटच्या दरम्यान ना. हा, उदयपूरला आम्ही शूट केलं होतं. ओके. उदयपूर आय थिंक नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच काहीतरी केलं होतं, थंडी एकदम. आणि जसा सैराटमध्ये तो भीतीवाला scene. तानाजी परशाला सांगतो बोलवतो त्याला. ना, ए आरची आली, हा, आरची. विहिरीवाला scene, हो. हा, विहिरीवाला. तसा मी ईशानला बोलवतो. ईशान मध्ये असतो तो बोटीमध्ये,
आणि मी काठावर असतो आणि मी बेअर बॉडी, फक्त शॉर्ट्स होती माझी. आणि सकाळी पहिला शॉट माझाच होता, सोलो शॉट, कोणीच नाही. आणि थोडं भिजवलं पण होतं ना, पण थोडं पोहून आलेलं आहे आणि त्याला मला ते सांगायचं, हा त्याला सांगायचं की ती आरची आली. आणि मी केला आणि वेगवेगळ्या पोज मध्ये एनेक्ट पण केलं. ईशानचं नाव मी विसरलो, काय होतं कॅरेक्टर, आता बरीच वर्ष झाली त्याला अरे आई है पार्थवी, आई है. तो तिकडनं बोलायचा, क्या, अरे पार्थवी आई है. तू लोळून वगैरे मी केलंय, मी फिल्म मध्ये बघितलं पूर्ण. मी ते डम शरस कसं करतो पूर्ण मी एनेक्ट करून त्याला दाखवलं आणि तो वन टेक शॉट होता. तुमचं हे होतं की आधी रिहर्सल झालं? नाही, रिहर्सल सरांनी फक्त सांगितलं होतं की सिचुएशन तू खाली ना उसको बुला रहा है और डिस्टेंस ज्यादा है और वो समझ नहीं पा रहा है, तो तू कैसे उसको समझाएगा, कैसे तू कम्युनिकेट करेगा, वो तू देख ले भाई, मैं तेरे को कुछ नहीं बोलने वाला. मला शशांक केतनजींनी मला पूर्ण सोडून दिलं होतं. आणि मग वेगवेगळ्या पोज मध्ये मी सांगितलं, अरे पार्थवी आई है. आणि मी केलो आणि ते सगळ्यांनी मग टाळ्या वगैरे वाजवल्या आणि मग तो एपिक सीन आहे तो, मस्त, फार मजा आली ते सीन करताना. पण थंडीमध्ये वगैरे अरे बापरे, उदयपूरची थंडी म्हणजे त्यावेळेला. रिटेक किती झाले? रिटेक दोन तीन झाले सर. प्रत्येक वेळी पाण्याने भिजवा, थोडं पाणी टाकणार सर, कंटिन्युटी आहे. असिस्टंट डिरेक्टर तुम्हाला माहिती आहे ना सर, थोड़ा तो करना पड़ेगा सर. बोले गरम पानी नहीं यार सर, गरम पानी सर गरम ही लाया था लेकिन ठंडा हो गया, हाते थंडा हो गया. मग ते परत भिजवा वगैरे, मग परत ते, पण इट्स अ प्रोसेस. आपण काय त्याच्याकडे लक्ष नसतं, आपल्या सीन मध्ये लक्ष असतं. पण असं तो सीन एपिक सीन आहे. हा, मजा आली सडकच पूर्ण प्रोसेस, मजा केली होती आम्ही. ह्यांच्यासोबत बॉन्डिंग मध्ये छान झालं होतं, ईशान सोबत, जान्हवी सोबत. ईशान बरोबर कशा पद्धतीची केमिस्ट्री तुमची जमली? कारण तो मित्रच होता ना तुमचा. हा, मित्र झाला होता, म्हणजे तसं आपण तर वर्कशॉपच्या प्रोसेस मधून तो मित्र दाखवला होता ना, तो मित्रच बनला होता. त्यांनी त्याच्या घरी जायचो, मग ते डायलॉग आम्ही सीन परफॉर्म वगैरे करून बघायचो. धर्मा प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये जायचो, तो बिईंग कॅरेक्टर्स तसं आम्ही बिहेव करायचो तसं. आणि जान्हवी सोबत पण झालं होतं. जान्हवी थोडी वेगळी होती, तिच्यासोबत म्हणजे जास्त सीन नव्हते, पण ईशान सोबत तर फार बॉन्डिंग झालं. पण जान्हवी सोबत बॉन्डिंग म्हणजे जेव्हा तिची म्हणजे श्रीदेवी मॅम हे गेल्या होत्या, त्याच्यानंतर आम्ही तिच्या घरी वगैरे जायचो. कारण दुसऱ्याच दिवशी शूटिंग होतं भवन्स कॉलेजला, काही कॉलेजचा सीन होता. रात्री आम्हाला 12 वाजता न्यूज मिळाली की असं प्रोडक्शनचा अगोदर कॉल आला की सर कल का शूट कॅन्सल आहे. बोला क्या हुआ, वो बता नहीं सकते. आणि त्याच्या अर्ध्या तासानंतर तर न्यूज आले की असं आम्हाला कळलं की काय. त्याच्यानंतर आम्ही तिच्या घरी वगैरे जाणं, तिला कन्सोल करणं, म्हणजे तिला, आणि आमची बॉन्डिंग झाली होती म्हणून. बाकी काय आम्ही काय तिचे काय घरचे फॅमिली मेंबर वगैरे, पण तिला एक थोडं बरं वाटतं तिच्यासोबत थोडंसं बसणं, फिल्म्स बघणं, जेवणं वगैरे, गप्पा मारणं. आणि ती पोरगी पण आली आणि आली सेटवर शूट करायला, म्हणजे 13 वेळा होण्याच्या अगोदरच ती आली. आय थिंक मला जेवढं आठवतं, प्रोफेशनल. हे लोक तर हार्डकोर प्रोफेशनल आहेत. सर पण आता सांगा मला की उंची लहान आहे पण स्वप्न मोठी, तर ती कितपत पूर्ण झाली? स्वप्न एवढी काय मोठी ठेवली नाही आहेत मी तशी, पण बऱ्यापैकी देवाने मला दिलेलं आहे. आय एम हॅपी. अजूनही काही गोष्टी हव्या आहेत, पण मिळाल्या तर पण ठीक आहे, नाही मिळाल्या तर पण ठीक आहे. पण मला दिलंय बऱ्याच, म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत मला काम, मी कधी विचार पण केला होता. म्हणजे असं परेश रावल सोबत मी काम केलं, जस्ट मी थॉट म्हणजे विचार केला होता की यार एक बार इनके साथ काम करने मिल जाए तो. आणि त्यांच्यासोबत 3-4 वर्ष मी थिएटर केलं. त्याच्यासोबत कुठलं नाटक केलं? ते एक नॉट येट 40 म्हणून एक नाटक केलं होतं आम्ही. ते मराठीमध्ये एक नाटक होतं, देखणी बायको दुसऱ्याची बहुतेक, असं काहीतरी. त्याचं आम्ही हिंदी केलं होतं. 3-4 वर्ष केलं होतं मी त्याच्यासोबत. पूर्ण ऑल ओव्हर द वर्ल्ड आम्ही बरेचसे शोज केले होते. आणि मस्त आहेत एकदम. पूर्ण
पूर्ण टूरमध्ये ते शॉर्ट्स असते, त्यांची टी शर्ट असतो आणि एक जुळी असते, जास्त काय त्यांचं तामजाम नसतो त्यांचा काही. वा. मैं ये एक्टर मैं जीन्स पहनू या ब्रँडेड शूज पहनू उनके एकदम ते फार जुने माणसं आहेत ना आणि एकदम ऍक्च्युअल बाबूराव. नॅचरल बाबूराव. हा म्हणजे असं काही अरे नाही रे असं नाही करत त्यांना. तर ते ऑटोग्राफ आणि ते फोटो बिटो द्यायला पण त्यांना जास्त कसं वेगळं वाटतं. ते जास्त कुठे ते जात पण नाहीत ना, तुम्ही बघितलं असेल नाही, नाही. इंटरव्ह्यू जास्त जात नाही ते. त्यांचं म्हणणं आहे की मैं मेरा काम करता हूँ यार, बाकी ये काम ही दिखता है और क्या ये सब थोड़ी दिखती है. हाँ पीआर वीआर करना पड़ता है लेकिन ये सब पण मजा आली त्यांच्यासोबत काम करायला. काही किस्से वगैरे आठवतात परेश रावलजींसोबतचे? किस्से तर आहेत बरेच जसे. सांगता येण्याजोगे. नाटकात एक सीन होता आमचा, म्हणजे मी त्यांचा मुलगा दाखवलं होतं ना, आणि हरामखोर असा मुलगा म्हणजे. आणि ते नाटक कसं होतं की 2 कपल आहेत आणि मग काहीतरी जादू होते आणि 2 व्यक्तीचे आत्मा इंटरचेंज होतात. आय थिंक ती कुठली फिल्म आली होती, अक्स फेस ऑफ. त्याच्यामध्ये मनोज वाजपेयी अमिताभ बच्चन बनायचा, अमिताभ बच्चन बनायचा, तशा टाईपचं ते नाटक होतं. तर त्याच्यामध्ये एक सीन होता, मला ते असं उचलतात बेल्टच्या इथून आणि पूर्ण स्ट्रेट मी बॉडी ठेवायचो, असं उचलून ते असं असं घेऊन विंगेत जाऊन ठेवून द्यायच्या, त्याच्यावर क्लॅप यायच्या, टाळ्या यायच्या. तर अमेरिकेचा दौरा होता, तिकडे खायला वगैरे मस्त, वातावरण चांगलं, पिझ्झा बर्गर मस्त पैकी. आणि वजन वाढलं माझं. वाढणारच ना, 2-4 किलो वजन वाढलं. तेव्हा काय असं मेंटेन असं काय प्रकार नव्हता. हा इथे प्रयोग होते भारतामध्ये, तेव्हा मी होतो बारीकसा. कारण इथलं खानपान तिथलं खानपान. तेव्हा इकडे कसं वडापाव इडली, हा त्या सगळ्या गोष्टी इकडे कॉन्टिनेंटल वगैरे मस्तपैकी. आणि मग तो सीन मध्ये ते त्यांनी मला उचललं, त्यांना उचलत नव्हतं, त्यांनी कसं केलं आणि आतमध्ये ठेवलं. अरे क्या रे कांडू, तेरा वजन तो काम कर, इतना तेरा बढ़ गया वजन. त्याच्याकडे बघितलं, मला मेरा वजन नहीं बढ़ गया, आप वीक हो गए हो. त्याला मेरे को बोलता है. म्हणजे त्याचं ते तेवढे मिश्किल खेळकर पण आहेत. जॉली होते जॉली. अरे जॉली म्हणजे बिंदा असते असं. तर तो एक किस्सा. वजन वाढण्याचा. हा वजन वाढण्याचा. बापरे. पण एकदम नॅचरल रिअलिस्टिक डाऊन टू अर्थ आपल्यासारखेच आहे ते, जास्त काही. म्हणजे तुम्ही ह्याच्यात पण काम केलंय, गुजराती इंडस्ट्री, मराठी इंडस्ट्री, हिंदी इंडस्ट्री, बरोबर? तर तुम्हाला काय फरक वाटतो का या तिन्ही इंडस्ट्रीत काम? नाही फरक मला काय असं जाणवत नाहीये. बाकी प्रोसेस तर तोच आहे. हां तुमचं इकॉनॉमिक्स वगैरे त्या गोष्टी काही काही बदलतात. बाकी काय सगळ्यांचा थॉट प्रोसेस, कामाच्या प्रति आदर वगैरे, सगळ्यांना पर्टिक्युलर प्रोजेक्ट येतो, मराठीमध्ये येऊ मग हिंदीमध्ये येऊ किंवा गुजरातीमध्ये येऊ, सगळ्यांना तेच करायचंय ना, की शेवटी सिस्टम तोच आहे ऍक्च्युली. हा काही गोष्टी थोडाफार बदलत असतात. हिंदीमध्ये जसं लॅविशनेस असतो, गुजरातीमध्ये कल्चर असतं, हा तसं मराठीमध्ये काय असतं? हा मराठीमध्ये क्वालिटी आहे. क्वालिटी जी गुजरातीमध्ये कधी कधी ती दिसत नाही. कधी कधी धंदा दिसतो, कमर्शियल आस्पेक्ट जास्त असतो. आणि त्यांचं पण बरोबर ना, त्यांनी जे प्रोजेक्ट त्यांनी बनवलेलं आहे त्यांना ते कसंही करून काढायचं. मराठीमध्ये काम करायला ते मजा येते, क्वालिटी आपण आणि डीप लेवलवर आपण काम करू शकतो आणि एक समाधान मिळतं मानसिक. आणि ॲज अन ॲक्टर पण जॉब सॅटिस्फॅक्शन जास्त आहे असं मला वाटतं. मला एक आठवतं, आपण एक सीन केलं होतं शॉर्ट अँड स्वीट मध्ये, की लहानपण दाखवलं आपण, सोनाली आणि ते बाळ, आणि पाठीवरती बॅगेवरती चित्र काढतात आणि तुम्ही तिला सांगता की हेच सांगितलं होतं ना मी, करू नकोस म्हणून मला लग्न नव्हतं. असं काही आयुष्यात काही गोष्टी घडल्यात का तसं तुमच्या शाळेत मुलाच्या जाताना किंवा असं काही? हा मुलाच्या म्हणजे माझा मोठा मुलगा आहे ओम, तो असं काहीतरी लहानपणी बोलायचा म्हणे, पण मला ही गोष्ट मला माहित नव्हती. ही मला काही वर्षांनी बायकोने मला सांगितलं की
तो असं बोलायचा लहानपणी की बाबा असे का हा हे नंतर मला कळालं ॲक्च्युली. त्यावेळेला मला तिने नाही शेअर नाही केलं माझ्यासोबत की हा असं बोलतोय किंवा जाणू नाही दिलं. आणि नॅचरल आहे ना मुलांचं मुलं innocent आजूबाजूची असतात. मुलं जी काय असतील त्यांचं जे विश्व आहे भावविश्व त्याच्याप्रमाणे ते रिॲक्ट करतात आणि ते करेक्ट पण आहे तसं. तर तो तसं रिॲक्ट करायचा. पण हळूहळू त्याची पण समज यायला लागली की याचे हे असं आहे आणि जरी आउटर लेवलवर हे असे दिसत असले तरी इंटरनली स्वभाव यांचा असा आहे. आणि मी जे काय थोडंफार काम करतो त्याला पण दिसतंय हा ॲज अन ॲक्टर पण त्याला पण म्हणजे आता तुम्ही त्याला बऱ्याच ते येतो ना मला स्कूटीवर गाडीवर घेऊन फिरतो. आता परवाच एक शूट होतं माझं ॲडचं शूट रणबीर कपूर सोबत होतो तो पण तिकडे आला होता. त्याला हे पण कळतंय की हा म्हणजे अचिव्हमेंट पण होते बाबांची हा प्रवास होतो जे बाकीचे बाबा करत नाहीत ते माझे बाबा करतायत. हा तर इंटरनली ते पण थोडं त्याला एक आनंद मिळून घेणार असं राईट. तर त्या गोष्टी आहेत अशा. श्रीधर सर मला एक सांगा श्रीधर सर की आता मध्यंतर ना सगळीकडे युट्यूबला तोबाचा डुप्लिकेट अरे असा जो काही व्हायरल झालेला आहे त्याच्याबद्दल काय सांगा. अरे बापरे काय सांगू म्हणजे जे कोणीतरी एक व्यक्ती आहे जो माझ्यासारखा दिसतो. तोबा जे कॅरेक्टर आहे म्हणजे बालवीरमध्ये माझ्यासारखा दिसणारा कोणतरी व्यक्ती आहे कुठेतरी झारखंड का कुठेतरी युपी बिहारला. तर तो बिचारा काहीतरी जत्रेमध्ये काहीतरी शेंगदाणे काहीतरी मुंगफली का चना जोर गरम काहीतरी विकत होता माझ्यासारखा दिसणारा व्यक्ती. तर कोणीतरी येऊन तो व्हिडिओ शूट केला आणि त्याच्या खाली कॅप्शन टाकले की देखो देखो तोबा जी की हालत इतने बड़े एक्टर की हालत ऐसी हो गई है जो लाखों में खेलते थे वो बंदा आज मूंगफली बेच रहा है. आणि हे असं पसरलं की बाप रे. सगळ्यांचे मला मेसेज येत आहेत व्हॉट्सअप मेसेज. मी लंडनला होतो आपल्या नाटकाच्या दौऱ्यासाठी तिकडे मेसेज येत आहेत भाई देखिए क्या है तेरे बारे में भाई. तू सच में ठीक है ना. बोला हाँ मैं साले मैं देख लंदन में हूँ मैं मूंगफली बेचूंगा क्या. अगर मूंगफली बेचता तो मैं इधर क्यों होता. पण ते आणि इंस्टाग्राम सोशल मीडिया पण ऑटोमॅटिकली ते बूस्ट पण करतं ना. आणि हे मॅनमेड पण नसतं कधी कधी. सुरुवातीला माणूस करतो पण नंतर इंस्टाग्राम कम्प्युटराइज असं ते असतं ना सिस्टम त्यांचा ॲल्गोरिथम ते ऑटोमॅटिक व्हायरल एवढं करतं की मग आपल्याला काय करायची गरज नसते. पण मजा आली मला एवढं काय तेवढं त्याचं वाईट वाटलं नाही मला. बरीच लोक बोलली अरे सर हे ऐसा तुम्हारे बारे में बोल रहा है सर केस करो सर कंप्लेंट करो उसके खिलाफ. अरे मेरा यार क्या इसमें और उसमें कुछ मिलने वाला है नहीं. मैं कोर्ट में जाके क्या बोलूंगा मैं ये रील बनाया गया और तारीख पे तारीख उसका खर्चा अलग वो तुम देने वाला है क्या. कुछ नहीं ये मजे लेने का. और ये हवा का झोंका आता है. कोई भी वायरल चीज होती है इंस्टाग्राम पे फेसबुक पे उसका एक ट्रेंड आता है धीरे धीरे आके फिर बंद हो जाता है. मला माहित होतं अगोदर. मी त्या व्यक्तीशी पण बोललो जो माझा हमशकल होता ना तिकडचा ज्याने व्हिडिओ बनला होता ना तो थोडा घाबरला. अरे सर वो क्या है ना प्लीज वो कुछ करना मत. सर हम लोग ने तो ऐसे ही बना दिया सर हम लोग गरीब आदमी है सर पापी पेट के लिए करते. मला हा भाई मैं कुछ क्या बोल रहा हूँ. त्याने व्हिडिओ कॉल पण केला त्या व्यक्तीने आणि तो तर बिचारा जो माझा हमशकल होता तो त्याला तर काय माहितच नव्हतं मैं कोण हूँ मैं का हूँ. सब जगह दिख रहा हूँ मैं. अच्छा मैं तोबा हूँ. हा त्याला मी कोणीतरी वापरून घेतलं. आजूबाजूची जे मुलं आहेत ना ज्यांनी शूट केलंय तर मला नाही कोई बात नहीं यार करो आपको मजा आ रहा है तो करो लेकिन इसका मिसयूज नहीं होना चाहिए. मतलब ये वीडियो देखा कि आप किसी से पैसे मत ऐडना. कधी कधी कसं होतं ना ये फलाना एक्टर की हालत खराब है ये स्कैन है ये जीपे नंबर है इनकी मदद करो. ये नहीं होना चाहिए. ये हो गया तो फिर मैं कुछ नहीं करूँगा. आपका फिर चैनल भी कुछ कर सकता है. सोनी सब भी आपके खिलाफ बहुत कुछ कर सकता है. तो आपको जो करना है करो. ते करतायत. त्या निमित्ताने मी पण ट्रेंड मध्ये आलो होतो. मजाच आहे. आणि हे थोडस वेगळं एक काय डोपामाइन मिळतो ना इंस्टाग्राम रील देखने के बाद में
अलग टाइप का, तो डोपामाइन मिल गया, उन लोग को भी मिल गया, मेरे को भी मिल गया. शॉर्ट अँड स्वीट मध्ये एक जो भुरे सरांसोबत आपण सीन केलाय तुमचा शेवटचा, त्याच्यामध्ये एक वाक्य पण असं आहे की तुमचा तुम्ही असाल मुलगा, तर जेव्हा त्याला बाळ होईल तेही तसंच होईल. तर हे जेनेटिक वगैरे, तर त्याच्यावरती आपण काय सांगू शकतो की हा सगळा आज तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचे वडील, आई, तुम्ही, तुमचा मुलगा, तर असं काही जेनेटिक असतं की नाही? जेनेटिक, जेनेटिक तर आहे. म्हणजे आमचं हे हाईट न वाढणं हे तर अनुवंशिक तर असतंच. ओके. जसं तुमच्या घराण्यामध्ये कोणाला डायबिटीज असेल तर डायबिटीज होतो, केस गळणं वगैरे प्रकार असेल तर केस गळणं सुरू होतं. तसं आमचं पण हेच आहे. आणि तेच थोडंसं इन्फॉर्मेशन आपल्या त्या पर्टिक्युलर सीनमध्ये होती. आणि मी बिईंग बाप आपल्या मुलासाठी मी त्यांच्याकडे जातो की समजवायला, विनंती करायला की हे तुम्ही जे करताय ह्या गोष्टीमुळे किंवा माझ्या अशा दिसण्यामुळे तुम्ही माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये तुम्ही हे व्यत्यय आणताय आणि आपल्या मुलीचं पण आयुष्य तुम्ही हे करताय, प्रॉब्लेमॅटिक करताय. तर तो समजावण्याचा, तो रिक्वेस्टवाला तसा सीन होता तसा. आणि फार सुंदर लिहिला होता स्वप्नीलने. आणि आपण डिसाईड पण केला होता की तसं त्या तेवढं तो कन्व्हर्सेशन तसं तेवढं झालं पाहिजे, कारण जास्त मुवमेंट पण नव्हतं. ते समोर अजित सर बसून होते, अजित सर समोर बसले होते, अजित भुरे सर आणि मी बसलो होतो आणि बोलचाल होती. आणि पाठीमागे ती उभी होती रसिका. मग आमच्या बोलण्याचा इम्पॅक्ट तिच्यावर पण होतो, ते दिसत होतं. आणि त्याच्यामध्ये काय सुंदर लिहिलं होतं. काही वाक्य पण अशी होती की ते विचारतात की मग तो त्यांचं लग्न जर झालं, माझ्या मुलीचं आणि संजूचं म्हणजे हर्षदचं लग्न झालं तर नंतर त्यांचं जे मूल जन्माला येईल ते तसं झालं तर ते तसं ज्या वर्डचा इम्पॅक्ट जबरदस्त झाला होता. म्हणजे तो तसं. आणि त्या वर्डने मला फार फील व्हायला मदत झाली की तसं म्हणजे काय. अच्छा, तसं असं नसतं सर. आणि ऑटोमॅटिक मी ते ह्याच्यामध्ये वाहवत गेलो. कॅमेरे लागले होते, कुठेही कट वगैरे काही नव्हतं. ते आय थिंक जास्त टेक पण नाही केले, 2च केले होते माझ्या. आपण तो बोलणे तो इनको. आणि तो सूर पण लागला होता. सूर लागला. छान मजा आली गप्पा मारून. द्या पाकिट द्या. नाईट जीपे नंबर दू. थँक्यू सो मच श्रीधरजी. तुम्ही खूप, आम्हाला माहिती तुमचं बिझी शेड्यूल आहे, बऱ्याचशी म्हणजे आता येणारी शॉर्ट फिल्म आहे, नाटक दौरे सुरू आहे. आता इमिडिएटली तुम्हाला अमेरिकेला जायचं आहे तुमच्या दौऱ्यावरती. तेवढ्या सगळ्या तामझाममधून तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात. खरंच मनापासून थँक्यू तुमचे. आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. सरतापे फॅमिलीकडून तुमच्या नवीन प्रोजेक्टला, येणाऱ्या प्रोजेक्टला आणि खूप खूप शुभेच्छा. आणि ऑल्सो वी हॅव समथिंग फॉर यू. हे घ्या आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. फार मजा आली आम्हालाही. ब्रेक.